स्टेनम या चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की की बेसिक प्रॉब्लेम होते इनडायरेक्ट टॅक्सेशनचे. तर आपण आता त्याचे ॲडव्हान्स लेव्हलचे प्रॉब्लेम घेऊन आलो आणि मोस्ट ऑफ द टाईम असेच पेपर पेअराचे पॅसेज असलेले तुम्हाला पेपरला येतात. तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो की या व्हिडिओमध्ये जवळजवळ 7 ते 8 प्रॉब्लेम आहे. जो क्वेश्चन आहे तो वाचत बसलो, त्याचं मीनिंग सांगत बसलो, नंतर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसलो, तर मिनिमम 1-1.5 तासाची व्हिडिओ होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जो क्वेश्चन आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा, तुम्ही समजून घ्या. मी जे बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणार, डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करणार आहे. ओके. तर वेळ न घालवता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करा. आता इंटरनल एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय केलं यांनी, सेल केलंय कितीचं, ₹5,00,000. कंपनी पॅकेजिंग चार्जेस किती आहे, ₹6,000, 6,000. डिस्काउंटिंग किती दिलंय त्यांनी, 1%. कार आता त्यांनी ॲडिशनल डिस्काउंटिंग दिले. आता दिवाळीला तुम्ही कुठं पण गेले, तर दिवाळीमध्ये स्कीममध्ये ॲडिशनल डिस्काउंट तो 0.5% अलाव केलेला आहे त्यांनी. आणि पेमेंट किती तारखेला आलंय, 31 31 ऑफ द मंथ ड्युरिंग द नेट बँकिंग. नेट बँकिंगनी पेमेंट आलेलं आहे, बरोबर. तर आपण बघू शकता. तर आता यांनी काय करायला लावलंय आपल्याला, इथं बघू द्या, जीएसटी रेट कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे फक्त, आणि ओव्हरऑल त्यांना कॅल्क्युलेशन दाखवायचे कसं करायचं. ओके. तर आपण वेळ न घालवता बघूया. आता ही Q1 आहे. एवढा मोठा प्रॉब्लेम समजण्यापेक्षा तुम्ही हे जे लिहून घेतलं, तर आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी डायरेक्ट असं लिहून घेतलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. त्याने बेनिफिट आपल्याला होतं प्रत्येकच क्वेश्चन बसण्यापेक्षा. ओके. बघू शकता. सेलिंग प्राइस पर कार दिली ₹5,00,000, आपण ₹5,00,000 लिहिले. पॅकेजिंग चार्जेस दिले आपल्याला ₹6,000, आपण ₹6,000 लिहिले. इथं ॲडिशनल सॉरी ऑफरिंग 1% डिस्काउंटिंग दिलाय. दिवाळी स्कीम 1%, 1% दिलं. ॲडिशनल डिस्काउंट नेट बँकिंग दिलं 0.5%. इथं बघू शकता ॲडिशनल डिस्काउंटिंग 0.5%. कशाचं दिलंय त्यांनी, नेट बँकिंगचं दिलंय, सॉरी. दिवाळीमध्ये 1% दिलं आणि ॲडिशनलचं हे 0.5 दिलं आणि जीएसटी रेट किती दिलाय, 18%. संपलं. आता आपल्याला काय करायचं, ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून दाखवायचं की जीएसटी आपण किती पेड केला, हे सगळं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून. त्यानंतर आता स्टेप वन काय करायचं, बेसिक कॅल्क्युलेशन, सॉरी, कॅल्क्युलेट बेसिक प्राइस. आता बेसिक प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची, कारची प्राइस होती तुमच्याकडे ₹5,00,000, बरोबर. पॅकेजिंग चार्जेस त्याच्यामध्ये ऍड होतात. याच्या आधीच्या व्हिडिओ मी तुम्ही बघितला असेल. पॅकेजिंग चार्जेस किती झाले, ते किती झाले, 5,06,000, 5,06,000 तुमची टोटल झाली. कशाची, बेसिक कॅल्क्युलेशन तुमचं ₹5,06,000 झालं. सॉरी, पहा, ₹5,06,000. त्याच्यामध्ये दुसरी स्टेप काय करायची, लेस करायचं. काय करायचं, दिवाळी डिस्काउंटिंग 1%. आता इथं बघा, लेस दिलं, दिवाळी स्कीमचं डिस्काउंट दिलं त्यांनी 1%, तो 1% लिहिला. आता डिस्काउंट कधी पण जे ओरिजिनल प्राइस आहे कारची त्याच्यावर काढायचं असतो, जे पॅकेजिंग बिकेजिंग असतं त्याच्यावर नसतो काढायचा. म्हणून दिलेलं आहे बघा इथं, 5,00,000 प्लस 1%, 5,000, ₹5,000. बघू शकता. आता इथं ₹5,000 आलं. आता तुम्ही मला सांगा की यांनी दिवाळी डिस्काउंट दिलंय. आपली जी ओरिजिनल प्राइस आहे आपण त्याच्यामधनं तो ऑफर डिस्काउंटिंग लेस करणार ना, का जी ओरिजिनल प्राइस आहे त्याच्यामधनं करणार? तसं नाही करायचं. आपल्याला दिवाळी डिस्काउंट काढायचा आहे, तो जी ओरिजिनल प्राइस आहे त्या प्राइस वरतीच काढायचा 5,00,000 वरती. पण जे लेस करायचंय, तर ते करताना जी तुमची टोटल तुम्ही बेसिक आता नवीन व्हॅल्यू काढली पॅकेजिंग ऍड करून, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंटिंग भेटणार आहे. ते आहे 5,01,000. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप थर्ड आहे. आता स्टेप थर्ड काय, लेस ऍडिशनल डिस्काउंट. आता ऍडिशनल डिस्काउंटिंग दिलंय 5,00,000वरती 0.5% काढायचं, 2,500 येतं. बघा, 2,500 आलं. त्याच्यामधनं आपण काय केलं की हे जे 500 आहे, ₹5,000 ते आधी लेस केले. त्यानंतर उत्तर आलं ₹5,01,000. त्याच्यामधनं ₹2,500 लेस केले. उत्तर आलं 4,98,500. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट काय म्हणतात की हे ऍडिशनल काय, तो 1% आणि 0.5%. तुम्ही केलं तरी उत्तर बरोबर येणार आहे, काही चुकीचं येणार नाही. ₹7,500 उत्तर येणार आहे. तर तुम्हाला लेस करायचं, उत्तर एवढं जाणार, 4,98,500. पण तुमचे मार्क जाणार, दोन दोन मार्क जाणार तुमचे. कारण एवढा सोपा प्रॉब्लेम येतो 10 मार्काला. 10-10 मार्काला प्रॉब्लेम आला तर त्याची स्टेप मिनिमम तुम्ही स्टेपनी तर सोडलं, तर स्टेपला तर मार्क आहे ना. त्यामुळे तुम्ही हे जे ऍडिशनल केलं तर त्याचे मार्क तुमचे जाणार आहे. त्यासाठी सांगतो, स्टेप वाईज सॉल्व्ह करा, काही अडचण नाहीये. आणि स्टेप वाईज सॉल्व्ह केलं, तुम्हाला कन्सेप्ट माहित असले की काहीच अडचण होणार नाहीये. ओके. तर आता आपण बघूया. आता तुमची ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन किती आले, ₹4,98,500.
तुमची ओरिजिनल अमाऊंट किती होती? 5,06,000 होती. सगळं पॅकेजिंग ऍड करून डिस्काउंटिंग देऊन त्या कस्टमरला किती रुपयाला पडली ती? 4,98,500 रुपयाला. बरोबर. आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचंय? स्टेप 5 काय कॅल्क्युलेट करायची? काय करायचंय की जीएसटी कॅल्क्युलेशन करायचंय. किती पर्सेंट जीएसटी दिलाय? 18% दिलाय. 5,98,500 इंटू 18% किती आलं? 89,730 रुपये. बरोबर. एवढं आलं. आता हा जीएसटी आला. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं इथे कॅल्क्युलेशन करायला यात बघू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला त्यांनी जीएसटी किती कॅल्क्युलेट करायचं तेवढंच सांगितलेलं आहे. झालं आपलं जीएसटी कॅल्क्युलेशन. 89,730 रुपये. हा तुमचा जीएसटी झाला. बघू शकता इथं मी लिहिलंय खाली स्टेप 6 मध्ये नेट जीएसटी लायबिलिटी इज किती? 89,730 रुपये. 89,730 रुपीज. बघू शकता. तर एवढं इझी वे मध्ये मी सांगितले. फक्त मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात कुठं ते लक्षात ठेवा. हे डिस्काउंटिंग काढताना तुम्ही ऍडिशनल केलंय पॅकेज त्याच्यावर कधी काढायचं नाही. जी ओरिजिनल अमाऊंट आहे 5,00,000 त्याच्यावरतीच कधी पण काढायचं. एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर आता आपण हा खूप इझी प्रॉब्लेम होता. आता सेकंड नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट 120% चुकणार आहे. आता का चुकणार आहे का नाही ते मी तुम्हाला सांगतो. आता त्यांनी काय केलं? इथं 3 मित्र दिले. जसे आपण कॉलेजमध्ये 3 मित्र असतो तसे मित्र 3 दिलेले. बरोबर. 3 मित्र दिलेले. हा तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळण 3 मित्र कोणकोणते. आता त्यांनी काय दिलंय? ही जी इथपर्यंत जी व्हॅल्यू आहे वर्क्स पर्यंत ही आपल्या काहीच कामाची नाहीये. तुम्हाला रिझन सांगतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा बुक मधला प्रॉब्लेम आहे. पण बुक मधला प्रॉब्लेम चुकलेला आहे कॅल्क्युलेशन करताना. त्यांनी काय केलंय? जे हे 1,00,000 रुपये याच्यावरती 18% काढले. आपल्याला जीएसटी रेट दिलेला आहे इथं कुठं तर 18%, 9,918%. जीएसटी इन हँडलिंग काढायचंय आणि जीएसटी किती तुम्हाला माहिती आहे? 9,918% काढायचे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये. त्यांनी तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. नसन दिलं जीएसटी कॅल्क्युलेशन विचारलं तर 9,9%, 18%च काढायचं. तुम्ही ती पाठीमागची व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळन. आता बघू शकता इथपर्यंत काही कामाचं नाहीये. त्यांनी सांगितलंय की त्यांनी मटेरियल घेतलं 2,00,000 रुपयाचं. त्या मटेरियलचं पॅकेजिंग वर होती 22,500 रुपये, 22,500. त्याची काही गरज नाहीये. आपल्याला मेन कोणनं सांगितलंय बघा. अक्षय लिमिटेड काय सांगितलंय त्यांनी की वर्क जॉब रुपीज किती? 1,00,000 रुपयाचा. आणि त्यांनी काय इन्क्लुडिंग मटेरियल कॉस्ट किती दिली? 3,500 रुपये. अँड अर्निंग प्रॉफिट किती दिलंय? 70,000 रुपये. आता तुम्ही म्हणशाल तू हेच का घेतलं? इथं बघू शकता तुम्ही खाली दिलेलं आहे. हे जे मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे ते नीट रीड करा. यांनी तुम्हाला विचारलं काय की फक्त मिस्टर अक्षयच काढायचंय. लिमिटेडचं किती येते? म्हणजे हे दोन आहे दिस वन आणि दिस वन. तुम्हाला काय गरज आहे का? नाहीये गरज. त्यामुळं ते मी फक्त याचं काढलेलं आहे. आणि परत एकदा सांगतो हा प्रॉब्लेम पुस्तकामधला चुकलेला आहे. तुम्ही तुमच्या मॅडमला विचारा कोणाला पण विचार तो प्रॉब्लेम चुकलेला आहे. तसं कॅल्क्युलेशन करायचं नाही. तर आपण वेळ न घालवता प्रॉब्लेमला चालू करूया. बरोबर. आता गिवन दिले बघा. मटेरियल सप्लाय बाय द प्रिन्सिपल किती दिले? दोन. मटेरियल किती दिले? आता ओव्हरऑल मटेरियल किती दिले? सगळ्यांचं 2,00,000 रुपीज दिले. बरोबर. राजेश आणि आकाशचं किती दिले? किती तिघांचं दिले? 2,00,000 रुपये. त्यांचं पॅकेजिंग मटेरियल किती दिले? 22,500 रुपये दिलेले. बघू शकता वट रुपीज 22,500 रुपये दिले. बरोबर. ते 22,500 लिहिलं. बर. आपल्याला फाइंड आउट कशाचं करायचंय? दिस वन. तर ते दिस वन करण्यासाठी बघा इथं मी लिहिलंय जॉब वर्क चेंज किती? 1,00,000 रुपयाचं दिलेलं आहे. हा. त्यांनी मटेरियल कॉस्ट इन्क्लुडिंग बाय अक्षय लिमिटेड किती दिले? 3,500 रुपये. प्रॉफिट दिलाय 70,000 रुपये. ओके. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल 70,000 रुपये प्रॉफिट आहे. आता स्टेप 1 कॅल्क्युलेट ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू. आता तुम्हाला ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायची. तर त्यासाठी कसं असतं? त्याचा फॉर्म्युला आहे जॉब चार्ज प्लस मटेरियल कॉस्ट प्लस प्रॉफिट केलं तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू भेटते. आता ती का कॅल्क्युलेशन केली? तुम्ही मोस्ट ऑफ द पर्सन मेन्शन बर मटेरियल घेतलं तर प्रॉफिट का घेतलं ते पण तुम्हाला रिझन सांगतो का घेतलं. तुम्ही मला सांगा की तुम्ही एखादी कंपनी किंवा काही ना काही चालू करताय, जॉब करताय, तुम्हाला 1,00,000 रुपये भेटले. बरोबर. तुम्ही त्याचे मटेरियल कॉस्ट आहे तुमची 3,500 रुपये आणि तुम्हाला त्यांनी प्रॉफिट तुम्ही अर्न केलंय त्याच्यावरती. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जीएसटी पे करताना त्या सगळ्यांची टोटल केल्यावरती तुम्ही पे करणार आहे ना. किंवा तुम्ही असे गेले
की तुम्हाला दुकानदारामध्ये गेले किंवा काय परचेस करायला गेले तर त्यांना तुम्ही म्हणले नाही नाही आम्हाला फक्त मटेरियल कॉस्ट आणि याच्यावरती जीएसटी कॅल्क्युलेशन करूया, पॅकेजिंग बिकेजिंग नको. असं होतं का? असं होत नाही. त्यांची अमाऊंट जी असते ती ठरलेली असते. तर त्यामुळं इथे 1,00,000 ते आहे ते 3,500 रुपये मटेरियल कॉस्ट, 70,000 रुपये तुमचा प्रॉफिट, 17,000. त्याचं उत्तर आलं 1,73,500 रुपये. इथपर्यंत समजलं असेल कसं आलं, का आलं, का नाही. हे प्रॉब्लेम बुक मधला चुकलेला आहे. मी परत एकदा सांगतोय. त्यामुळे हाच प्रॉब्लेम बरोबर तुम्हाला कन्फर्म करायचा चॅट जीपीटीला टाका की तुमच्या टीचरांना विचारा. पण हाच प्रॉब्लेम बरोबर आहे. तुम्ही जे कॅल्क्युलेशन करताय हे ओव्हरऑल तिन्हीचं पण ऍडिशन असतं. कधी पण एकाचं कॅल्क्युलेशन नसतं. तुमच्या बुकमध्ये फक्त एकाचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती 18% जीएसटी काढलेलं आहे. तसं कधी पण करायचं नाही. आणि हा प्रॉब्लेम इंटरनल पेपरला 10 मार्काला विचारला होता. आता स्टेप सेकंड कॅल्क्युलेशन करण्याने काय जीएसटी पर्सेंट किती दिले 18%. आता 1,73,500 वरती इंटू 18% केलं तर 31,230 रुपये आलं. ते जीएसटी तुम्ही ऍड करायचं कशामध्ये, जी ओरिजिनल कॉस्ट आहे त्याच्यामध्ये. आता ओरिजिनल कॉस्ट किती झाली आपली 1,73,500 रुपये. त्याच्यामध्ये ऍड केलं तर 2,04,730 रुपये. एवढ्या अमाऊंट तुम्ही टोटल पे करणार आहे. ओके, तर बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये मी 2 प्रॉब्लेम सांगितले. पण हा मोस्ट 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण इथे हे जे दिले ब्रॅकेटमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचं मिनिंग तुम्ही नक्की कमेंट मध्ये करून सांगा. सोल कन्सल्टेशन काय येते त्याचं मिनिंग नक्की कमेंट मध्ये करून सांगा. आता नंतर एसपीपी ला 2018ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, तर तो आपण एकदा बघूया काय येतो. क्वेश्चन सेम असत, क्वेश्चन काही वेगळे नसत, फक्त तुमची टेक्निक आणि तुम्हाला कसं सोडवायचं हे माहिती पाहिजे. ओके, तर तुम्ही बघू शकता आता हे काय एमएस क्वालिटी दिलेली फूडचं आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. तर तो प्रॉब्लेम आहे. आपला डायरेक्ट बघायचं काय ऍप्लिकेबल जीएसटी रेट 9%, एसजीएसटी आणि सीजीएसटी कॅल्क्युलेशन करायचं. आता मी हा प्रॉब्लेम का घेतलाय ते तुम्हाला सांगतो. याच्या युनिटमध्ये दिलेलं आहे आणि त्याची ओव्हरऑल व्हॅल्यू एमआरपी दिलेली नाहीये. आता तुम्ही बघू शकता इथं काय क्वांटिटी सोल्ड किती दिलेली 20,000 पॅकेट. इथे बघू शकता सोल्ड किती केलंय कंपनीने 20,000 पॅकेट सोल्ड केलेले. बरोबर. द एमआरपी ऑफ 20 इच. एकाची एमआरपी किती आहे 20. एका पॅकेटची एमआरपी 20 आहे. डिस्काउंट किती दिलाय त्यांनी 25% डिस्काउंट दिलाय. तुम्हाला कॅल्क्युलेशन काय करायचे सीजीएसटी आणि जीएसटी रेट 99% कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणून हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. कारण पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ओव्हरऑल व्हॅल्यू दिलेली होती. या प्रॉब्लेम मध्ये ते तुम्हाला युनिट मध्ये दिले सोल्ड आणि तुम्हाला एका युनिटची प्राइस दिली सोल्ड करायची किती येते. त्यामुळे त्या दोघांचं इंटू केलं तर तुम्हाला ओव्हरऑल कॉस्ट भेटणार आहे. ओके, तर बघू शकता आपण पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट टोटल एमआरपी. टोटल एमआरपी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. बरोबर. 20,000 इंटू 20 केलं तर 4,00,000 रुपीचं तुमचं काय आलं टोटल एमआरपी आली. ओके, आता स्टेप सेकंड काय करायचं याच्यामध्ये लेस डिस्काउंट किती आहे 25%चा डिस्काउंट आहे. आता तुम्हाला काय सांगितलं जे ओरिजिनल आपण करतो त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करायचं. 4,00,000 वर 25% केलं तर 1,00,000 रुपीचं तुमच्या त्यांनी डिस्काउंट दिलेलं आहे. बरोबर, तुम्हाला डिस्काउंटिंग दिलंय. आता डिस्काउंटिंग दिल्यानंतर बेनिफिट तुमचा आहे. म्हणजे ओरिजिनल प्राइस मधनं डिस्काउंटिंग लेस केलं तर तुम्हाला ओव्हरऑल व्हॅल्यू भेटणार. कशावर जीएसटी कॅल्क्युलेशन करायचं ते. ट्रान्झॅक्शनल कॉस्ट किती आहे 4,00,000 मायनस 1,00,000 केलं तर 3,00,000 रुपयाची तुम्ही ट्रान्झॅक्शनल कॉस्ट आहे ती झाली. त्याच्यावरती तुम्हाला जीएसटी कॅल्क्युलेशन करायचं 99%. 27,000 54,000 तर तुमचं जीएसटी आला. तो जीएसटी ऍड केला इनवॉइस मध्ये. टोटल तुम्हाला जीएसटी व्हॅल्युएशन पे येतं 3,54,000 तर तुम्हाला टोटल पेएबल कॅल्क्युलेशन येतं. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ओके, तर बघू शकता एवढं इझी वे मध्ये फक्त 2 मिनिटाचा प्रॉब्लेम आहे. काही अवघड नाहीये. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळले असेल कधी लेस करायचं कधी ऍड करायचं तुम्हाला ओव्हरऑल प्रॉब्लेम आरामात समजणार आहे. नाही कळलं तर व्हिडिओ पोस्ट करून नक्की बघा. काय असेल तर कमेंट करा. याच्या नंतरचे 1-2 व्हिडिओ मी तुम्हाला युनिक कन्सेप्ट आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढे इंटर्नशिपला आपल्याला कुठे जॉब करायचा कसा रिझ्युमे सिलेक्ट होते हे सगळं आपण सांगणार आहे. ते पण कॉर्पोरेट लेवलचं असं आलतू फालतू लेवलचं नाहीये. ओके, तर बघू शकता तुम्ही इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आतापर्यंत मी तुम्हाला 3 प्रॉब्लेम सांगितले. आता 4 नंबरचा प्रॉब्लेम सांगितलाय. बरोबर. आता हे सगळे प्रॉब्लेम बुक मधले. पण बुक मध्ये काय केलंय की अवघड स्टेप दिलेलं आहे किंवा काय काय कळतच नाही उत्तर चुकलेले. आता हा पण एसपीपी ला एप्रिल 2022 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तुम्ही क्वेश्चन पॉज करून स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून घ्या तर तुम्हाला कळून जाईल काय ते. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की 5,05,000 रुपयाचं त्यांचं प्रश्नाचं
एंटरप्राइज होते, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर काय इन्व्हॉइस टॅक्स विल बी 55,000 रुपये त्यांचं टॅक्स आहे. जीएसटी चार्जेबल विल सप्लाय विल बी 66,000 रुपये. पॅकेजिंग इन नॉट इन्क्लुडिंग 5,50,000 रुपये. इन 15,000 रुपये दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी 29,000चं काहीतरी दिलंय, असं दिलेलं आहे. आता काय दिलंय ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, तुम्हाला वन बाय वन मी सगळं सांगतो. आणि याने डिस्काउंटिंग दिलंय किती 1%, यांनी अजून एक डिस्काउंटिंग दिलेलं. आता यांनी 25,000चं काय दिलंय, सबसिडी दिलंय की ऑफ 25% विल रिसिव्ड ऑफ ऑन एनजीओ. आता एनजीओचं फुल फॉर्म काय आहे तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये करून. ओके, तर आपण वेळ न घालता प्रॉब्लेम सोडायला चालू करूया. आता प्राइस ऑफ गोल्ड सोल्ड किती दिले, 5,50,000. इथं तुम्ही बघू शकता 5,50,000 होती प्राइस ऑफ गोल्ड सोल्ड आपण घेतली. आता म्युन्सिपल टॅक्स 10%, त्यांनी आधीच कॅल्क्युलेशन करून दिले, आपल्याला याच्यावरती कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. किती दिलंय त्यांनी टॅक्स कॅल्क्युलेशन करून, 55,000 घेतला. बरोबर. आता त्यांनी काय केलंय की इथे दिले बघा, सीजीएसटी एचजीएसटी चार्जेबल ऑन द सप्लाय हॅज 66,000 म्हणजे जीएसटी किती त्यांनी चार्जेबल 66,000 दिलाय. बरोबर. आता इथं पॅकेजिंग पुढे, हा पॅकेजिंग चार्जेस नॉट इन्क्लुडिंग द प्राइस ऑफ 5,50,000 अमाऊंट ऑफ 15,000. पॅकेजिंग त्यांनी इन्क्लुडिंगच नाही केलेलं, आपल्याला इन्क्लुडिंग ते करायला लागणार. मग बरोबर करायला लागणार, नाही करणार ते कमेंट मध्ये करून सांगा, कारण मी तुम्हाला चुकीचं सांगू शकतो. असं होतंय तुम्हाला वाटतंय, असं नाहीये काही. बरोबर. तर बघू शकता इथपर्यंत झालं. नॉट इन्क्लुडिंग दिलेलं यांनी. नंतर सबसिडरी एनजीओ दिलाय त्यांनी 25,000 रुपये आणि डिस्काउंटिंग दिलंय 1%. ओके, तर आपण वेळ न घालवता प्रॉब्लेम त्यांनी काय कॅल्क्युलेशन करायला लावलंय, विथ द मेन्शन इन टोटल इन्व्हॉइसिंग ड्युरिंग द सप्लाय, म्हणजे तुम्हाला ते जीएसटी कॅल्क्युलेशन करून त्यांना दाखवायचे. ओके, तर आपण बघूया. स्टेप 1 दिलेली, स्टेप 1 विल बी स्टार्टिंग द प्राइस. आता प्राइस किती दिले, 5,50,000 रुपये तुमची प्राइस आहे, एवढं तुम्हाला माहिती आहे. ऍडिशनल इन्क्लुडिंग ऍटम करायचे तुम्हाला, काय इन्क्लुडिंग करायचे. आता म्युन्सिपल टॅक्स तुम्हाला कॅल्क्युलेशन इन्क्लुडिंग करायला लागतं. नंतर पॅकेजिंग असं इन्क्लुडिंग नाही केलं ते इन्क्लुडिंग करायला लागतं. हे दोन तर करायला लागतं. नंतर नंतर काय तिथं हे एनजीओ ची व्हॅल्यू पण तुम्हाला नाही दिली, ती पण इन्क्लुडिंग करायला लागते. बरोबर. तर बघू शकता या 3 व्हॅल्यू मी बघू शकते इथं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सब टोटल केले की 5,50,000 वरती या 3 टोटल ऍड केल्या तर उत्तर येत आहे 6,45,000 तुमचं उत्तर आलं. 6,45,000 रुपये तुमचं इथपर्यंत उत्तर आलं. आता उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, लेस 1%. तुम्हाला काय दिलं, डिस्काउंटिंग दिलंय 1%, तो लेस केला तर तुमचं उत्तर येतंय 55,000, सॉरी 5,500 रुपये येते. आता हे कशावर कॅल्क्युलेशन करायचं, याच्या आधीच्या पण प्रॉब्लेम मध्ये जी ओरिजिनल अमाऊंट आहे त्याच्यावर कॅल्क्युलेशन करायचं. जे तुम्ही ऍड केलं त्याच्यावरती कधी डिस्काउंटिंग भेटत नाही. समजलं इथपर्यंत झालं. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय केलं की 6,50,000 मायनस 5,500 केलं तर तुम्हाला इनवॉइसची अमाऊंट भेटते 6,29,500 रुपये. ओके, तर बघू शकतो एवढ्या इझी वे मध्ये मी 10 ते 15 मिनिटांमध्ये 4 प्रॉब्लेम सांगितले आणि हे चार खूप इम्पॉर्टंट आहे. आता लास्टचा प्रॉब्लेम आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. आपण एप्रिल 2022 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, तर बघूया. तुम्ही क्वेश्चन सगळा वाचून घ्यायच्यात, काही रॉकेट सायन्स नाही. फक्त याच्यामध्ये हे जे 3 कन्सेप्ट हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायचे आहे, म्हणून हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट. याच्यामध्ये काही नाही. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं एक्सक्लुडिंग टॅक्स आणि इन्क्लुडिंग टॅक्स म्हणजे काय. एक्सक्लुडिंग म्हणजे लेस करायचं, इन्क्लुडिंग म्हणजे ऍड करायचं असतं. हे तुम्हाला मी जेव्हा फर्स्ट व्हिडिओ बनेल तेव्हाच सांगितलं होतं. ओके, तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॉब्लेम बघा. आपण वेळ न घालवता चालू करूया आणि बघूया की कसं सॉल्व्ह करायचं ते. बरोबर. आता यांनी गिवन दिले, गिवन काय दिलंय, मार्केट प्राइस दिली 12,500 रुपये. मार्केट प्राइस आर्टिकल आहे 12,500 रुपये. त्यानंतर प्रॉफिट दिलं. आता प्रॉफिट किती दिलंय त्यांनी यावेळेस प्रॉफिटचं पर्सेंटेज दिले. आपल्याला कॅल्क्युलेशन नाही कोण दिलं किती, तो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय 8%. बरोबर. आणि जीएसटी रेट किती, 18% आहे का जीएसटी रेट. इफ द जीएसटी रेट विल बी 18%. ओके, संपलं. तुम्हाला काय करायचंय, सेलिंग प्राइस काढायचंय, जीएसटी काढायचे आणि अमाऊंट कस्टमर पे बाय आर्टिकल, टोटल आर्टिकल किती पे केलं एवढं तुम्हाला काढायचंय. ओके, तर आपण वन बाय वन करून बघूया. आता सेलिंग प्राइस काढायची. एक्सक्लुडिंग म्हणजे काय की त्यात ऍड नाही, मग आपल्याला ऍड करायला लागणार आहे. आधी ऍड करायला लागणार आहे. 12,500 वरती तुम्हाला जो मार्केट पाहिजे त्याच्यावरती प्रॉफिट झाला असणार आहे. बरोबर. तर तो 8%चा प्रॉफिट काढला तर उत्तर येत आहे 1,000 रुपये. बरोबर. 1,000 1000 ऍड केलं
12,500 मध्ये तो ते 13,500. हे तुमचं काय आलं की जीएसटीचं सॉरी सेलिंग प्राइसचं कॅल्क्युलेशन झालं, प्रॉफिट किती अर्न करून ओव्हरऑलचं. ओके. आता स्टेप सेकंड काय की जीएसटी कॅल्क्युलेशन करायचे. जीएसटी कॅल्क्युलेशन आपण कसं करतो, जी ओरिजिनल अमाऊंट आहे सगळं ऍडिशन सबस्क्रिप्शन करून त्याच्यावर जीएसटी कॅल्क्युलेशन करतो, बरोबर. सीजीएसटी एचजीएसटी 13,500 इंटू 99%, 1215, 1,215 केलं, 2,430 रुपये तुमचा टोटल जीएसटी झाला, 2,430 रुपीजचा. ओके. तर आता तुम्हाला जी अमाऊंट आहे ओरिजिनल टॅक्स जीएसटीच्या अमाऊंट ती तुमची ओरिजिनल अमाऊंट मध्ये ऍड केली तर कंझ्युमरने किती पेएबल केलं तुम्हाला कळणार आहे. तर टोटल बघून घ्या. टोटल अमाऊंट आहे 13,500 प्लस 2,430 रुपीज, तर 15,930 रुपीज, 15,930 रुपयाचं तुमचं ओव्हरऑल सगळं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. बघू शकता कंझ्युमरने किती पे केले, 15,930 रुपये त्यांनी पे केलेले. तर बघू शकता 20 मिनिटात मी तुम्हाला मिनिमम 4 प्रॉब्लेम सांगितले. तुम्ही म्हणशाल फास्ट झाले. फास्ट काही नाहीये. तुम्हाला मी जे क्वेश्चन वाचत बसलो असतो तर तुम्हाला अजून टायमिंग लागला असता. तुम्हाला एका एका शब्दाचा अर्थ सांगा, आणि तुम्हाला एवढं तर माहिती आहे की हे जीएसटीचे कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं म्हणून. आणि ओव्हरऑल तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी बेसिक सांगितले, बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत, म्हणून ती व्हिडिओ बघितली तर हे तुम्हाला काही रॉकेट सायन्स नाहीये. तर बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये मी प्रॉब्लेम सांगितले. टोटल प्रॉब्लेम 15 प्रॉब्लेम या इंडिरेक्ट टॅक्सेसचे सॉल्व्ह करून घेतलेले. आता उद्यापासून तुम्हाला ईपीएमचे म्हणजे ईपीएमचे तुम्हाला प्रॉब्लेम येतील. तर त्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.